पुन्हा चर्चा असं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा उफाळलेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी या करारावर चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली। ट्रम्प यांनी यावेळी बोलताना इराणवर भीषण हल्ला करण्याचा विचार केला होता असंही सांगितलंय। हा हल्ला दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता आणि इराणसाठी तो विनाशकारी ठरला असता असं ट्रम्प यांनी म्हटलं। I don't want to say that, Steve. I can't say that. But there was going to be a massive attack. It was going to be an attack that would have been by far the biggest attack since World War II. But they've asked us not to do it. They said, please don't do it. And their neighbors said that too. And so we're just going to see whether or not we can make a deal toward the denuclearization. संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक सतीश ढकेजी जोडलेत। सतीशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी असं काही एक वादग्रस्त वक्तव्य खरं तर असं म्हणायला हरकत नाही। त्यांनी पुन्हा एक मोठं वक्तव्य केलंय की दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला करणार होतो असं डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान आहे। या विधानाकडे आपण कसं बघताय? या विधानाचा नेमका अर्थ काय? नक्कीच, कारण आतापर्यंत जर त्यांचा मागच्या काही महिन्यांचा इतिहास जर आपण पाहिला असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांना शब्दशः आपण अर्थ घेण्यामध्ये त्यांना काही खरं म्हटलं तर सेन्स नाहीये। पण नक्कीच आपण जर विचार केला तर पहिली गोष्ट, अमेरिका ही महाशक्ती आहे आणि अमेरिका जे सामरिकदृष्ट्या अशा प्रकारचा अटॅक करण्यासाठी केपेबल आहे। आणि आपण त्याचा अर्थच काढायचा ठरवलं तर अमेरिका जो आहे काही प्रकारचे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स किंवा खरोखरच न्यूक्लिअर वेपन्सचा वापर करण्याची अमेरिकेची तयारी आहे का काय, असा सुद्धा जो आहे मतितार्थ त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला काढता येऊ शकतो। कारण जर ते दुसऱ्या महायुद्धाचा रेफरन्स देत असतील तर आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीवर जे आहे न्यूक्लिअर वेपन्सच्या माध्यमातून हल्ला झाला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत न्यूक्लिअर वेपन्सचा तशा प्रकारे वापर झाला नव्हता। तसा जर संदर्भ घेऊन ते बोलत असतील तर एक प्रकारे न्यूक्लिअर वेपन्स सुद्धा किंवा अत्यंत जबरदस्त असे बंकर बस्टर बॉम्ब वापरण्याची धमकी जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानांमधून येऊ शकते। पण याला दुसऱ्या अँगलला आपल्याला पाहण्याची गरज आहे। हा पुन्हा दबाव तंत्राचा भाग आहे। या दबाव तंत्राच्या माध्यमातून इराणनं लवकरात लवकर आमच्याशी चर्चा करावी आणि डील करावी यासाठी जे आहे मीडिया समोर अशा प्रकारचं विधान त्यांनी दिलेलं आहे। हेच डोनाल्ड ट्रम्प होते ज्यांनी काही आठवड्यापूर्वी त्या ठिकाणी म्हटलं होतं की आता 12 तासाच्या आत आम्ही इराणला जे आहे हिस्ट्री आणि जिओग्राफी नकाशावरून, त्याचबरोबर त्यांचा जो आहे संपूर्ण संस्कृती, पर्शियन संस्कृती जी आहे ती पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकू। म्हणजे 12 तासाच्या आत आम्ही इराणला उद्ध्वस्त करू असे बोलणारे डोनाल्ड ट्रम्प हे 12 तासामध्ये यू टर्न घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राजी त्या ठिकाणी झाले होते। म्हणून मला वाटतं की या त्यांच्या विधानांना त्या अँगलने आपण सिरियसली त्या ठिकाणी घेण्याची गरज नाही की खरोखरच इराणवर हल्ला करून त्याला ते पूर्णतः नष्ट करतील। त्यांची क्षमता आहे का, अमेरिकेची क्षमता आहे का, याचं उत्तर हो। पण ते खरोखरच हल्ला करतील का, याचं उत्तर नाही। हा फक्त दबाव तंत्राचा भाग आहे हे मला जे आहे या विधानांवरून स्पष्टपणे वाटतंय। सतीशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।